नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण रव्यामध्ये किसलेला बटाटा टाकून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय, जी की तुम्ही या अगोदर कधीच बनवली नसेल आणि एकदा जरी बनवली ना आठवड्यातून 2-3 वेळा नक्की बनवाल, इतकी चविष्ट आहे. चला याचं काय बनवायचं आहे ते पाहूया. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आपण लगेच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही तर घरगुती भोजन चॅनलवर नवीन आला असेल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तर पहा, सर्वप्रथम इथे आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे. बटाटा व्यवस्थित सोलून घ्यायचा, म्हणजे त्याचे साल काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे. पहा, किसणीच्या मदतीने पातळसर स्वरूपामध्ये आपल्याला हा बटाटा किसायचा आहे. बटाटा आपण डायरेक्ट पाण्यामध्ये किसून घेऊया, जेणेकरून तो काळा किंवा लाल पडणार नाही. तर संपूर्ण बटाटा आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे. पहा, इथे आपण पूर्ण बटाटा किसून घेतलेला आहे. आता हा किसलेला बटाटा आपल्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे. तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं. तेल व्यवस्थित असं गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचे. जिरे छान असे फुलले की त्यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. आता मिरची घालून छान असे तेलामध्ये आपण परतून घेऊया. आता यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. पाणी घालून आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. 1 ग्लास पाणी घातलंय, मिक्स करायचं आहे. चवीनुसार मीठ घालूया. मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आता या पाण्याला छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. पहा, इथे पाण्याला उकळी आली की गॅस बारीक करूया. यामध्ये आपल्याला घालायचा आहे रवा. 1 वाटी बारीक रवा इथे मी घेतलेला आहे. थोडा थोडा करत यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. एका हाताने रवा घालायचा आहे, दुसऱ्या हाताने फटाफट मिक्स करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये गाठी किंवा गुठळ्या होत नाहीत. जसा जसा लागेल तसा आपण यामध्ये रवा घालून मिक्स करूया. अजून थोडासा रवा शिल्लक आहे, तो आपण यामध्ये घालूया. तर इथे आपण संपूर्णतः 1 वाटी रवा यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया. रवा घालून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण जो किसलेला बटाटा आहे तो पाण्यामध्ये ठेवला होता, त्याला व्यवस्थित असं पाण्यामधून धुवून, पिळून आणि निथळून घ्यायचा आहे. बटाटा यामध्ये घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा. पहा, ही स्टेप झाल्यानंतर मी लगेच यामध्ये किसलेला बटाटा पिळून घातला होता व्यवस्थित, परंतु ती क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे. त्यामुळे तुम्ही इथे रवा मिक्स करून झालं की त्यामध्ये बटाटा घाला, मिक्स करून घ्या. गॅस बारीक ठेवायचा आहे. यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 3-4 मिनटं बारीक गॅसवरती याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं, म्हणजे यामध्ये घातलेला बटाटा आहे तो सुद्धा व्यवस्थित असा शिजला जातो. पहा, यामध्ये तुम्हाला किसलेला आपण जो बटाटा घातला आहे तो दिसतच असेल. आता हे व्यवस्थित आपण शिजवून घेतलेलं आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अगदी गरम आहे, याला थोडंसं थंड करून घेऊया. नॉर्मल टेम्परेचरला आलं की हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याचे अशा पद्धतीने हातामध्ये मिश्रण घेऊन गोळे बनवायचे आहेत. असं प्रेस करून आपण याला थोडंसं मळून याच्या अशा पद्धतीने गोळे बनवून घेऊया. तर अशा आकाराचे आपण हे सर्व गोळे बनवून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आता हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार हे नक्कीच मानता येतील. पहा, अशा पद्धतीने इथे आपण सर्व हे बॉल्स बनवून घेऊया. आज आपण इथे किसलेल्या बटाट्यापासून आणि रव्यापासून हे पौष्टिक असे बॉल्स बनवणार आहोत, जे की चवीला खूपच छान लागतात. पहा, इथे आपण सर्व बॉल्स बनवून घेतलेले आहेत. आता गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. पॅन व्यवस्थित गरम झाला की त्यामध्ये अगदी थोडंसं चमचाभर आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये थोडीशी मोहरी घालूया. मोहरी तडतडली की एक छोटा चमचा पांढरे तीळ घालायचे. तेलामध्ये व्यवस्थित असे तडतडून घ्यायचे आहेत. मोहरी आणि तीळ व्यवस्थित असे तडतडले की यामध्ये आपण तयार केलेले रवा बटाट्याचे बॉल्स घालूया आणि याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेऊया. 1-2 मिनटं याला छान असं परतून घेतलं. आता यामधले अर्धे बॉल्स मी काढून ठेवलेले आहेत. जर तुमच्याकडे लहान मुलं तिखट खात नसतील तर तुम्ही असे फक्त बॉल्स परतून घेऊ शकता. आणि ज्यांना स्पायसी चटपटीत आवडतं तर त्यांच्यासाठी असं यावरती थोडंसं लाल तिखट आणि पेरी पेरी मसाला घालायचा, मिक्स करून घ्यायचा.
मस्त असे चटपटीत आणि खायला टेस्टी असे हे रवा बटाटा बॉल्स लागतात. अगदी महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी तेलामध्ये तयार होतात, म्हणून खायलाही तितकंच पौष्टिक आहे. यालासुद्धा 2-3 मिनटं आपण व्यवस्थित असे परतून घेतलेलं आहे. पहा मस्त असे इथे आपले हे रवा बटाटा पौष्टिक बॉल्स तयार झालेले आहेत. एक गोष्ट म्हणजे तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता किंवा असं शॅलो फ्राय करून घेऊ शकता, म्हणजे फक्त परतवून घेऊ शकता. पहा हे बॉल्स इतके सुंदर दिसतात ना, चवीलाही खूपच छान झालेले आहेत. मी तुम्हाला हा बॉल्स तळून दाखवते. पहा अगदी मस्त असा शिजलेला आहे. छान असा हा आपला बॉल झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा. घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. हे चटपटीत आणि पौष्टिक असे बॉल्स तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. मला खात्री आहे तुम्हाला आपली आजची पौष्टिक रेसिपी जरूर आवडली असेल. चला मग आपण भेटू आपल्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा. चला तर मग बाय बाय.